म्हसवड पोलिसांचा अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका। एकाच दिवसात दारू, जुगार आणि मटका अशा अवैध धंद्यांवर कारवाई करून तब्बल 6 गुन्हे दाखल करून 12 आरोपींवर अटकेची कारवाई। मटका घेणाऱ्या लोकांसोबत मटका मालक यांच्यावर सुद्धा कारवाई। सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टाफसह दमदार कामगिरी करून अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले। पहा सविस्तर वृत्त। म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे मोडून काढण्याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी कठोर पाऊल उचलले आहे। या अनुषंगाने म्हसवड हद्दीतील हिंगणी राजेवाडी रोडजवळ असणाऱ्या दर्शन किराणा दुकानाच्या आडोशाला मटका घेणाऱ्या विरळी येथे जुगार पत्ते खेळणाऱ्यांना, त्याचबरोबर मासाळवाडी हद्दीतील मोदी धाब्याच्या आडोशाला दारू विकणाऱ्या तसेच जय मल्हार धाब्याच्या आडोशाला दारू विकणाऱ्या ढाकणी येथे तब्बल 12 आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आलेली आहे। तसेच मटका जुगार व्यावसायिक यांचेवरही कारवाई करण्यात आली आहे। मटका घेणारे व त्यांचे मालक आरोपींची नावे खालीलप्रमाणे: काकासू आगतराव जाधव, बाळासाहेब रामचंद्र पानसांडे, कल्याण अण्णा ओहाळ, प्रियंका रामचंद्र भंडारे। जुगार पत्ते खेळणारे आरोपींची नावे: बबन उमाजी काळेल, बापू विठोबा वाघमारे, उद्धव सीताराम यादव, भानुदास तुळशीराम काळेल, बाबा बबन धुमाळ। दारू विक्री करणारे आरोपींची नावे: नवनाथ महादेव मासाळ, संजय सुखदेव कोडलकर, तातोबा गोजाबा कांबळे। वरील सर्व आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले असून यापुढे देखील अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा चालूच राहणार आहे। सदरची कामगिरी माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, पोलीस अंमलदार देवानंद खाडे, भगवान सजगणे, शशिकांत खाडे, रुपाली फडतरे, नीता पळे, मैना हांगे, अमर नारनवर, सुरेश हांगे, जगन्नाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, अभिजित भादुले, विकास ओंबासे, अनिल वाघमोडे, युवराज खाडे, राहुल थोरात यांनी या कारवाईत भाग घेतला।